नमस्कार. आज आपण एका अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक बातमीचं विस्तृत विश्लेषण करणार आहोत. पुण्यात जिममधून परतलेल्या एका 33 वर्षीय निरोगी तरुणाचा हृदयविकाराने अचानक मृत्यू झालाय. हे खरंच भयानक आहे. ह्या तरुणाचं नाव दिलीप इंगळे. ते मूळचे जळगावचे, पण गेल्या 10 वर्षांपासून पुण्यातच राहायचे. दिलीप हे अतिशय हुशार होते. ते पुण्यातील सुप्रसिद्ध इन्फोसिस कंपनीमध्ये IT इंजिनियर म्हणून काम करत होते. नेहमीप्रमाणे जिमवरून आल्यावर त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागलं आणि दुर्दैवाने वैद्यकीय मदत मिळण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची सर्वात वेदनादायी बाजू म्हणजे अवघ्या 1 वर्षापूर्वीच त्यांचा विवाह झाला होता. आणि दुर्दैव पहा, त्यांची पत्नी गरोदर आहे. हे कुटुंब लवकरच नव्या बाळाच्या स्वागताची तयारी करत होतं. त्यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ आणि गरोदर पत्नी असा परिवार आहे. रविवारी जळगावात त्यांच्यावर अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार झाले. आता इथं लक्ष देण्यासारखी गोष्ट म्हणजे तरुणांमधील हृदयविकाराचं हे वाढतं प्रमाण संपूर्ण समाजासाठी एक मोठी धोक्याची घंटा आहे. कामाचा प्रचंड ताण, अपुरी झोप आणि क्षमतेपेक्षा जास्त केलेला व्यायाम ही यामागील प्रमुख आणि गंभीर कारणं आहेत. यातून आपण काय शिकायचं? व्यायामापूर्वी शरीराची मर्यादा नक्की ओळखा आणि वेळोवेळी योग्य वैद्यकीय तपासण्या करत राहा. शेवटी एक महत्त्वाचा प्रश्न. आपली ही आजची वेगवान जीवनशैली आपल्या शरीराच्या मर्यादांकडे खरंच दुर्लक्ष करत आहे का?